थोडी वाट पहा, तुमचं महत्त्व वेळच सगळ्यांना सांगेल. 1. खूप सुंदर असल्यामुळे सीता मातेचे हरण झाले. अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला. अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. 2. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजे, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतात. 3. चुका कितीही करा, त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका. 4. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. 5. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका. 6. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. 7. देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं? कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकांमध्ये सगळेच लिहिलेले असते, मग शाळेत का जायचं? 8. कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्ही खराब ठेवतात आणि बदनाम तुमचे आईवडील होतील. 9. आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. 10. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडणं करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे. 11. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपलं घर बांधतो. 12. आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते. 13. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाही. 14. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं. 15. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा, तुमच्यासमोर शत्रूंची रांग लागेल. 16. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. 17. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. 18. तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. 19. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. 20. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. 21. कधीही हिंमत हारू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. 22. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखे असते. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. 23. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. 24. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे. 25. जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा, कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात. 26. इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल. 27. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. 28. मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे, पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. 29. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडांवर नवीन पानं येत नाही, त्याप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. 30. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो.
31. एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल. 32. चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढे अवघड नाही जेवढे बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे. 33. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या पण स्वतःला कधीच कमी लेखू नका. 34. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. 35. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. 36. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील पण जेव्हा यश मिळवतात तेव्हा सगळे जळतील. 37. बुद्धिमान लोक कधीही इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेड असणं गरजेचं असतं. 38. इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. 39. कधी कधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते कारण स्वार्थ खूप बलवान असतो. 40. दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.